पोलीस स्टेशन हद्दीत शेंडे गल्ली भरावाजवळ काटवनामध्ये नेवासा या ठिकाणी नदीम सत्तार चौकरी आणि इतर लोकांवर गोवंश जातीच्या जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवलेली होती. तपास पथकांना मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करत काटवनामध्ये गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याचं दिसून आलं. पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना येताना पाहून संशयित इसम पळून गेले. नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटिक, खलील उस्मान चौधरी, अबू शहाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबीद लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी आणि अखिल जाफर चौधरी हे सर्व राहणार नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द, तालुका नेवासा या ठिकाणचे असल्याचं समजतंय. पथकांना घटनाच्या ठिकाणावरनं 13,40,000 रुपये किमतीचा, त्यामध्ये 17 गाई, 6 गोवंशीय कालवडी, 4 गोवंशीय गोरे असा मुद्देमाल जप्त केला आहे. 9 आरोपितांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनच्या गुन्हा शाखामध्ये रजिस्टर क्रमांक 7/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1925च्या सुधारित 2015च्या कलम 5(अ) 9 प्राण्यांच्यासह निर्दयतेने वागवण्याचा कायदा कलम 3 आणि 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.